मी डॉक्टर अहमद कादरी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे। इथे सगळे प्रकारचे स्त्री रोग निदान होतात। प्रत्येक 10 वर्षांनी जनगणना अपेक्षित असतानाही 2011 नंतर लोकसंख्येचं मोजमाप झालं नाही। 2011 मध्ये सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या 43,17,000 होती। आता 12 वर्षांनी त्यात वाढ होऊन जिल्ह्याची लोकसंख्या अंदाजे 51 लाखावर पोहोचली आहे। पण शासकीय योजना आणि योजनांचं बजेट मात्र तेवढ्याच लोकसंख्येच्या प्रमाणात होत असतं। त्यामुळे रोजगारात वाढ नाही, पोलीस ठाण्याची संख्या मनुष्यबळ जैसे थेच असल्याची वस्तुस्थिती आहे। या पार्श्वभूमीवर स्थलांतर विशेषतः तरुण परत जिल्ह्यात जात असल्याचं चित्र आहे। सोलापूर जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येत 18 ते 29 वयोगटातील तरुणांची संख्या तब्बल 11.5 लाखापर्यंत आहे। दरवर्षी जिल्ह्यातून 5000 अभियंते तयार होतात, पण त्या अपेक्षा पूर्ण करणारा रोजगार इथे स्थानिक पातळीवर उपलब्ध होत नाही। स्टार्टअप मुद्रा योजनेअंतर्गत बँकांकडून उद्योग सुरू करण्यासाठी मदत अपेक्षित प्रमाणात मिळत नाही। शासकीय योजनांसाठी निधीची मर्यादा असल्यानं त्यासाठीही वाट पाहावी लागते। गाव पातळीवर शेती पशुपालनातून रोजगाराची सुविधा आहे, पण त्यातही वारंवार गावात घसरण आणि सततच्या नैसर्गिक आपत्तींमुळे दोन्ही व्यवसाय परवडत नाही। त्यामुळे नाईलाजास्तव अपेक्षापूर्तीसाठी अनेक तरुण मेट्रो सिटीत जात असल्याची वस्तुस्थिती आहे। त्यामुळे रोजगार निर्मितीचा गांभीर्याने विचार करावा लागेल, सोलापूरच्या बाबतीत तज्ञांचं असं मत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।